हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला, आज आहे संडे, तर आज संडे स्पेशल मी काय बनवणार आहे तेही तुमच्याशी शेअर करते. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. तर खूप लेट झाला आहे व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी. तर दिवसभराची पूर्ण कामे आवरलेली आहेत. तर इथे मी बसले होते बेडरूममध्ये आणि चला, आज रेसिपी मला बनवायची आहे. आपलं खुरं असतं ना, बकऱ्याचे खुरे, तर त्याचीच मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि काय प्रोसेस आहे तेही दाखवते. चला तर दाखवते. संध्याकाळचं आत्ताचं वातावरण आभाळ आहे थोडंसं, बघा. तर दिवसभरात भरपूर असं ऊन होतं आज आणि आभाळ पण थोडंसं आलेलं आहे. आता बघूया, तेवढं तर जास्त दिसत नाही, पण ठीक आहे. आणि मुलं गेलेली आहेत खेळण्यासाठी. असं इथे बांधकाम पण सुरू होणार आहे, बोर पडलेली आहे आणि असा आहे व्ह्यू. मस्त असं मोठं कॉम्प्लेक्स आहे. हे मिस्टर घेऊन आलेले आहेत मटण. हे बघा, खुरं आणि मटण पण आणलेलं आहे. याची रस्सा भाजी करायची आहे आणि हे उकडून घेते आता. तर उकडून घेण्यासाठी मी इथे कुकरमध्ये स्वच्छ धुवून घातलेलं आहे खुरं. त्याच्यानंतर 3 कांदे घातलेले आहेत, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालायचं आहे. मीठ घातलेलं आहे 1 चमचा. तर चला, आता हे कुकरला लावून घेते. आणि इथे बघा, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे कुकरमध्ये घातलं की लवकर शिट्ट्या येतील त्याच्यासाठी. आणि हे पण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. कुकरला मी खुरं लावून घेतलेलं आहे, कारण त्याला करायच्या होत्या 10-1 शिट्ट्या, कारण लवकर शिजत नाही ना त्याच्यासाठी. तरीही मी गरम पाणी टाकलेलं आहे केटलमधलं. नंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 3 ते 4 पाण्याने आणि परत आता इथे केटलचं गरम पाणी करून मी घेतलेलं आहे, कारण 10 मिनिटातच तांदूळ शिजले पण जातात लवकर. तुम्ही हे असा उपयोग करा, केटल तुमच्याकडं असेल तर. गॅसही कमी यूज होईल त्याच्यासाठीच सांगत आहे. तर इथे मी पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये, तांदळामध्ये जेवढं हवं तेवढं. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर इथे 2 चमचे मी मीठ घालत आहे आणि तेही मला गॅसवरती ठेवायचं आहे शिजण्यासाठी. म्हणजे एकीकडे खुरं ठेवलं आणि एकीकडे आता भात पण लावलेला आहे. तर लवकर होऊन जाईल स्वयंपाक त्याच्यासाठी. तर लावून घेते आता. इथे भात पण मी ठेवून घेते. पातेलं गरम होतं, कारण पाणी मी घातलं होतं ना गरम, त्याच्यानं पातेलं पण खूप गरम झालं होतं. नंतर पकडणे व्यवस्थित त्याला गॅसवरती ठेवून दिलं. आणि आता पुढचं मसाला वगैरे मला भाजायचा आहे, तेही करून घेते. त्याची तयारी, कांदा, खोबरं आणि टोमॅटो हे सगळं घ्यायचं आहे भाजण्यासाठी. तर इथे दोन्हीकडे लावलेलं आहे गॅसवरती. एकीकडे भात आणि एकीकडे खुऱ्याची भाजी. भाजी म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगलीच आहे की आलं लसूण अद्रक आणि मीठ हळद एवढंच टाकलेलं आहे शिजताना, कारण चव खूप छान येते असं जर तुम्ही केलं तर, त्याच्यासाठीच सांगत आहे. आणि इथे स्वच्छ धुतलेलं मटण पण दुसऱ्या पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे. तेही आता शिजण्यासाठी ठेवायचं आहे. तांदूळ झाले की नंतर तेही ठेवते. पण याच्यामध्ये पण आता कांदा, आलं लसूणची पेस्ट, हळद घालून, मीठ घालून चवीपुरतं, नंतर व्यवस्थित त्याला हलवून त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. तर इथे मी मीठ घातलेलं आहे 1 चमचा, कारण शिजताना मी थोडं कमी घालते, कारण परत आपण भाजीमध्ये शिजताना भाजी फोडणी देताना पण आपण मीठ घालतो ना, त्याच्यासाठी खरट होऊ नये म्हणून. तर इथे 1च चमचा मी घातलेला आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी घालणार आहे हळद, अर्धा चमचा घातलेली आहे. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि कुकरच्या पण शिट्ट्या होत होत्या, त्याच्यासाठी मी गॅस थोडा कमी केलेला आहे, कारण थोडं पाणी जास्त झालं होतं, त्याच्यामुळे शिट्ट्या खूप लवकर लवकर येत होत्या थोडं थोडं आणि पूर्ण बाहेर पाणी निघत होतं त्याच्यासाठी. याच्यानंतर इथे घातलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चमचा. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे गरम पाणी, म्हणजे लवकर तेही वाफाळलं जाईल. याच्यासाठीच गरम पाण्याचा मी इथे उपयोग करत आहे. मग पाणी घातलं आणि पातेल्यावर प्लेट झाकून ठेवून देणार, कारण थोडंसं वाफाळलं जाईल.
आणि लवकर मटण शिजलं जाईल याच्यासाठीच याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे. तर याला थोडंसं आता चम्मचनं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. पूर्ण मटणाला हळद मीठ वगैरे लागतं छान. आणि इथे मी प्लेट ठेवून दिलेली आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता इथे बघू शकता. आणि इथे मी मटण पण छान शिजवून घेतलेलं आहे. आणि याचं क्लिप काढायचं मी विसरूनच गेले, शिजवताना ठेवलेलं. मग त्याच्यानंतर मी मसालाही भाजून घेतला. तर 2 भाज्यासाठी मसाला करायचा होता. त्याच्यासाठी मी इथे 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याला छान भाजून घेतलेलं आहे मी तेलामध्ये. आणि व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतरच मी हे मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर छान बारीक करायचं आहे. पाणी न घालता मसाला आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे चव पण खूप छान लागते आणि तेलही छान सुटतं भाजीला. तर त्याच्यासाठी इथे मी आता हे मिक्सरला वाटून घेत आहे. जर तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही खलबत्त्यातही वाटून घेऊ शकता. त्याच्यानं पण खूप चव छान येते खलबत्त्यातल्या मसाल्याची. जे जुन्या बाया होत्या ना त्या खलबत्त्यातच वाटत होत्या. तर मस्त टेस्टी अशी भाजी होते मटणाची खलबत्त्यात मसाला जर वाटला तर. तर मी इथे गडबड आहे म्हणून मी मिक्सरलाच बारीक करून घेत आहे. तर इथे मसाला पण झालेला आहे बारीक करून. हा बघा कलर किती सुंदर आलेला आहे. सगळं एकजीव झालेलं आहे, मस्त बारीक झाला आहे मसाला. आणि इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे मटणाला फोडणी देण्यासाठी. तर इथे मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. याच कढईमध्ये मी मसाला भाजला होता, त्याच कढईमध्ये मी तेल घालत आहे आणि भाजी पण बनवायची आहे. तर मटणाची मी सुकी भाजी बनवणार आहे आणि पाया आहे ना त्याचा रस्सा बनवणार आहे. तर इथे कढईमध्ये घातलं आहे तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर इथे आपल्याला घालायचं आहे कांदा. तर मी मटण शिजताना कांदा पण घातलेला होता. तर जास्त मी इथे कांदा घेतला नाही, फक्त अर्धा कांदा घातलेला आहे बारीक चिरून. आणि हेही आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. गोल्डन छान झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. इथे घातलेली आहे मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट. आणि आलं लसूणचा जो उग्रवास असतो ते जाईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. जेवढे छान भाजू ना तेवढं भाजीला टेस्ट छान येते. तर इथे मी गॅस कमी केला आहे कारण जळू नये म्हणून. आता याच्यामध्ये घालूया लाल तिखट. इथे 2 चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. थोडं आणखी घातलं आहे म्हणजे 2.5 चमचे घातलं. आणि तेही मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि ते मिरचीला पण छान भाजायचं आहे आपल्याला. आणि आता इथे घालत आहे आपला बनवलेला तयार केलेला मसाला. तेही 2 ते 3 चम्मच मी घातलेला आहे. आणि छान परतून घ्यायचं आहे याला. जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि खोबरं याचं तेल सुटलं पाहिजे. खोबऱ्याचं तेल जास्त सुटतं. तर इथे मी छान भाजून घेत आहे. कमी गॅसवरतीच भाजायचं आहे. आणि भाजीची टेस्ट पण खूप छान होते असं जर तुम्ही केलं तर. मसालाच भाजला पाहिजे व्यवस्थित छानपैकी. इथे कमी गॅसवरती मस्त आपला मसाला भाजत आहे आणि मी अधूनमधून थोडंसं त्याला हलवत आहे. आता इथे मी घरगुती आपला काळा मसाला 1 चमचा घातलेला आहे. तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्या मसाल्यासोबत मिक्स करायचा आहे. तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मटण मसाला पॅकेट यूज करू शकता. तर माझ्याकडं घरगुती मसाला आहे काळा मसाला. आणि याची रेसिपी पण मी टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही चॅनलवर आहे रेसिपी. कसा बनवायचा काळा मसाला घरगुती. खूप छान टेस्ट लागते या मसाल्याची. मटणामध्ये तर खूप भारी लागते. तर याच्यानंतर आता चवीपुरतं मी मीठ घालत आहे. आता थोडंसं घातलं कारण अगोदर आपण शिजताना पण 1 चम्मच घातलं होतं आणि आता पण मी 1 चम्मच घातलं म्हणजे दोन्ही 2 चम्मच झाले मिळून. तर ते चवीसाठी बरोबर आहे कारण
सुकी भाजी करायची होती ना त्याच्यासाठी. तर बघा मसाला पण छान भाजला आहे आणि साईडनं तेल पण तुम्हाला दिसत आहे छान सुटलेला. तर असा मसाला परफेक्ट भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. आणि तळाशी लागू नये म्हणून आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. मटणाचंच पाणी घालणार आहे, दुसरं कोणतंही नाही. तर बघा तेच पाणी असतं ना ते घेतलेलं आहे मी आणि ते घातलं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे मसाल्याला आणखीन छान तर्री येईल, याच्यासाठी तेलही सुटेल व्यवस्थित. थोडंसं पाणी घातलेलं आहे, एक पळी. यालाही परतून घेते व्यवस्थित. कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा. आणि घरगुती मसाल्यातलं मटण खूप भारी लागतं, तुम्हीही करून बघा. तर इथे मी छान परतून घेतलं आहे आणि थोडंसं याला शिजवून घ्यायचं आहे परत आपल्याला. तेच हलवत आहे व्यवस्थित मी, तळाशी लागू नये म्हणून. आता आपण बघा तेल छान सुटलेलं आहे. आता इथे घातलेलं आहे मी मटण. आता यालाही छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर एवढं पाणी मी नाही ठेवणार, कारण थोडंसं मी परत शिजवून घेणार. म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते पिसांना व्यवस्थित मसाल्यांचा फ्लेवर आला पाहिजे, याच्यासाठी एवढं मी पाणी घातलेलं आहे. तर थोडीशी भाजी मला घट्ट बनवायची आहे, त्याच्यासाठी मी तेवढंच पाणी घातलेलं आहे, दुसरं काहीही घातलेलं नाही. आणि दुसऱ्या गॅसवरती मी परत खुऱ्याला फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच पळी तेल घातलेलं आहे, कारण खुरं जे आहे ना त्याला तेल भरपूर सुटतं त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर खुऱ्याला फोडणी देताना त्याच्यात पण मी अर्धा कांदा घातलेला आहे तेलामध्ये. आणि नंतर व्यवस्थित हलवून गोल्डन झाल्याच्या नंतर आलं लसूणची पेस्ट पण मी घातलेली आहे, अर्धा चमचा. आणि इथे बघा ही भाजी पण छान आटत येत आहे. थोडीशी आणखी सुकी बनवायची आणि कमी गॅसवरती मस्त शिजायला ठेवलेलं आहे. आणि पलीकडं आपलं खुऱ्याला फोडणी पण चालू आहे. चला आता याच्यामध्ये घालते लाल तिखट घालायले. तर इथे मी 2 चमचे घेतलेला आहे लाल तिखट आणि थोडंसं घालते. म्हणजे जास्त तिखट मी केलं नाही, कारण मुलं जास्त तिखट खात नाहीत त्याच्यासाठी. आणि हेही परतून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये. तर हेही परतून घेतलं आणि याच्यामध्ये पण मी थोडंसं आता पाणी घालणार आहे खुऱ्याचं, कारण तेही तळाशी लागू नये मसाला, त्याच्यासाठी. तर इथे काळा मसाला पण मी घातलेला आहे, घरगुतीच 1 चम्मच घातला आहे. तेही परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण तेल मी इथे कमी वापरलं आहे ना त्याच्यासाठी मसाले खाली लागू शकतात. त्याच्यासाठी परत मी लवकरात लवकर हलवून घेत आहे व्यवस्थित. आणि आता आपण घालूया याच्यामध्ये पाणी. थोडंसं पाणी घातले मी, कारण मसाले खाली लागत होते. तर छान व्यवस्थित मी परतून घेतलं आहे. टोमॅटो वगैरे घालायची गरज नाही, कारण मसाल्यामध्ये खोबरं, कांदा आणि टोमॅटो छान मी भाजून घेतलं आहे. आता इथे घालूया आपला वाटलेला मसाला. तर इथे हा मसाला मी घालून घेत आहे. 2 भाज्यासाठी मी बनवला होता मसाला आणि तोही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यालाही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे सुकी भाजी पण झाली आहे रेडी. आणि खुऱ्याला पण मी फोडणी देत आहे. तर मला 1 ते 1.5 तास लागला हा स्वयंपाक करण्यासाठी. आता इथे मी खुऱ्याचं पाणी घातलेलं आहे. मस्त हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर ह्या भाजीला पण हलवून घेतलं, कारण पाणी पण थोडंसं सुकत आलेलं होतं. आणि फुलवरती ठेवला आहे गॅस. आता थोडं आणखी आटवून घेते पाणी, म्हणजे आपल्याला थोडी सुकी भाजी बनवायची ना त्याच्यासाठी. आणि खुऱ्याची रस्सा भाजी बनवली. आणि चपात्याचं पीठ पण मी मळून ठेवलेलं होतं. चपात्याचं पीठ मळून ठेवलं म्हणजे
मुरलं जातं 10-15-20 मिनटं. त्याच्यासाठी मी पीठ पण मळून ठेवलं होतं. आणि भात तर झालेलाच आहे, सुकी भाजी पण झाली आणि खुऱ्याची भाजी पण झाली. आता होत आहे. आणि इथे चवीपुरतं मी मीठ घातलं आहे. 1 ते 1.5 चमचा घातला आणि शिजताना 1 चमचा घातलं होतं, कारण रस्सा बनवणार होते ना, त्याच्यासाठी तेवढं पुरेसं होईल. मीठ घालून मी हलवून घेतलं व्यवस्थित आणि सुक्या भाजीलाही परत हलवून घेतलं. चला, इथे आता मसाला पण छान भाजत आहे, कारण मी फोन दूर ठेवला होता, स्टँडला होता फोन आणि पातेल्यातलं काही फोडणी दिलेलं दिसतच नव्हतं. पातेलं व्यवस्थित करून घेतलं क्रॉस झालेलं. चला, आता इथे गॅस मी करते कमी आणि थोडासा मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहे. थोडा मसाला भाजायला वेळ लागतो, 5 ते 10 मिनटं. तर बघा, तर इथे पण आपल्या मसाल्याला छान तर्री येत आहे. तरीही मी तेल जास्त यूज केलं नाही. आणि इथे बघा, सुकी भाजी पण आपली होत आहे. तर मसाला मस्त असा भाजलेला आहे आपला, एकदम छान कलर आलेला आहे. मी कोणतंही कलरचं मिरचू यूज केलेलं नाही, नॉर्मल मिरचूच आहे. इथे मसाल्याचं भांडं पण मी छान धुवून त्याच्यामध्ये घालणार आहे, कारण मसाला होता मध्ये थोडासा. ते भांडं पण मी धुवून घेतलेलं आहे. आणि भाजी इकडं उकळत आहे आपली दुसरी सुकी भाजी. इथे पाणी घालून घेतलं आणि परत मी व्यवस्थित हलवून घेतलं आहे. तर पाणी छान व्यवस्थित गरम झालं आणि त्याच्यानंतर हे खुरं मी घालणार आहे. तर पूर्ण खुरं मी घालून घेतलेलं आहे. छान नरम शिजलं होतं खुरं पण, आणि भाजीचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे. दाखवते मी तुम्हाला. परत हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढं पण पाणी मी घालून घेणार आहे भाजीला, म्हणजे खुऱ्याची भाजी पातळच खूप छान लागते. तर इथे पाणी पण मी घालून घेते. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भरपूर माझ्या व्हिडिओवर रेसिपीचे व्हिडिओ आहेत चॅनलवरती, जाऊन बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला. हे मी महाराष्ट्र आणि तेलंगणाचे दोन्हीही रेसिपीज दाखवत असते. तर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि परत हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि बघा, कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला. खूप छान झाली होती ही भाजी. आणि आपलं खुरं पण मस्त शिजलेलं आहे, एकदम नरम. कोणाकोणाला आवडते अशी भाजी ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे आपली सुकी भाजी पण झालेली आहे रेडी. हे बघा, जास्त काही सुकी नाही केली मी, थोडंसं पाणी ठेवलं होतं, जास्त पातळ केली नव्हती, कारण चपातीसोबत खायची होती याच्यासाठी. तर चला, इथे भात झाला, सुकी भाजी झाली आणि खुऱ्याची भाजी पण इकडे साईडला मी ठेवून दिलेली होती कमी गॅसवरती, म्हणजे मसालाही छान पिसांना लागेल याच्यासाठी. आणि पीठ तर मी मळूनच ठेवलेलं होतं. तर इथे चपात्या करत आहे बघा, मुलांना पण भूक लागली होती आणि चपात्या पण मस्त टम्म फुगत आहेत, बघू शकता तुम्ही. तर चपाती मऊ आणि टम्म कशा फुगवायच्या ह्याच्यासाठी मी टिप्स म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते तुम्ही चॅनलवर बघू शकता. मस्त अशा टम्म फुगत आहेत चपात्या आणि एकदम राऊंड शेपमध्ये एकदम छान बनवत आहे मी चपात्या. तर कमेंट्समध्ये सांगा कशा वाटल्या तुम्हाला माझ्या चपात्या. चला, आता झालेला आहे व्हिडिओ. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजच्या ह्या दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे छान भाजले आहे आणि नंतर मी मुलांना पण देणार आहे वाढून. चला, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.